शिवाय ते तुम्ही ह्या नावाखाली मराठीचं वाटलं करणार आता. तुमच्या जिल्हा परिषद तिकडे काढी लागू दे. तुमच्या जिल्हा परिषदला तुम्ही मराठीचं आयुष्य बरबाद करणार तर शिंदे साहेबाचे मी इतके सीटा पाडणार. शिंदे साहेबाला आयुष्यात पश्चाताप आला नसतं. पैसे नोटा नाही चलत साहेब. मोदी साहेब लोकसभेत लय नोटा चालल्यात लोकाला. काहीच वाकडं नाही झालं मराठ्याचं. मी झोपून टाकीन तुमचे सगळे. याच्यात काय मराठीचं वाटलं नाही घ्याच्यात. शिंदेच्या मराठीचं वाटलं नाही घ्याच्यात. फडणवीसच्या पक्षाचं मराठीचं वाटलं नाही घ्याच्यात. तुमच्या लेकरा बाळासाठी तळमळ करतोय मी. तुमचे नेते उलट वागायला लागलेत. मराठ्यांनी लक्षात ठेवा. भाजपमधल्या मराठ्यांनी शिंदे साहेबाच्या मराठ्यांनी लक्षात ठेवा. हे तुमचं वाटलं व्हा म्हणून उलट चालायला लागले. तुमच्या पक्षासाठी आमच्या जीवात का जीव घ्यायला लागला तुम्ही? कशामुळं? मला शिंदे साहेबांकडून ही अपेक्षाच नव्हती. किती डबल ढोलकी चालणार तुम्ही? प्रमाणपत्र रद्द करायसाठी तुमचे लोक ह्या गटाचा नाही निवडून आला, त्या गटाचा निवडून आला. मराठ्यांच्या विरोधात काम करणारे ओबीसीचे नेते तुमच्या संग हिंडत येत. ते तुम्ही आमच्या अंगावर घालणार. चिरीमिरी त्यांना तिकडे चारून. जातवन रक्तवान आहेत साहेब. आम्ही जातवंत अस्सल रक्ताचे आहेत शिंदे साहेब. आणि तुम्हाला बी आम्ही अस्सल रक्तवान समजत होतो म्हणून तुमचं जीवाभावातून काम करीत होतो आम्ही सगळे. तुम्ही आम्हाला एवढं शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेब नाराज करायला नको होतं. तुमच्यासाठी लय खस्ता खाल्ल्यात आम्ही आणि लय दुश्मन्या घेतल्या. आम्हाला अपेक्षाच नव्हती आमचा शत्रू तुमच्या शिवभार आहे. एकदा तुम्ही घेतला होता तरी सोडून दिलता आम्ही. आमचा एक जालन्याचा महान नेता आहे तुमच्याकडे. मराठ्यांना कोयत्याने काप म्हणणारे त्यांनी उपनेते केली. म्हणलं जाऊन द्या हुकला असं शिंदे साहेबाकडून. वाटलं हुकला असं जाऊ द्या. तुम्ही तर आमच्या नळीच कापायला लागलात. यासाठी तुम्हाला आम्ही आपलं म्हणलो नाही. कारण मिंदा नाही कुठं म्हणून काचाकाच बोलतोय. ते मिंदे असतील की खाली मान घालून होला हो म्हणतील. मी मोकळा नाही. आणि तुम्हाला एकटा पाडून जेलमध्ये टाकता दोघ जण फडणवीस तुम्ही. मी मोजतच नाही तर जेलला फिरला. पण मराठ्याचं वाटलं मी होऊ देऊ शकत नाही. मला या प्रकरणात बोलायचं नव्हतं. राजकारण माझा विषयच नाहीये. पण तुम्ही कालपासून रांगवायला लागते. आंदोलन धोक्यात. आंदोलनामुळे प्रमाणपत्र मिळाले धोक्यात. पोरांचं आयुष्य धोक्यात येणार का आता? कसा रद्द केले रे? काय कारण आहेत रद्द करायचे? त्या बावनकुळ्यांनी सांगितलं म्हणून रद्द केले. काहीच कारण नाहीत ना. बावनकुळ्या मालक झाला का फडणवीसांचा? काय चुकीचं बोलतोय विखे पाटील मी आणि लाडसाहेब? काय चुकीचं बोलतोय मी? करू दे मला तुमच्या पोराचं पुरीचं वाटलं. तुम्हाला सहन होतंय का लाडसाहेबाला विखे पाटलाला बघू? करू द्या मला वाटलं. तुम्हाला नाही तुमच्या पोराला जेलमध्ये घालतो तुम्ही केलेला भ्रष्टाचारात. आम्ही आम्हाला माहिती तुमचा काय भ्रष्टाचारी. मला त्या भानगडीत उतरू नका. महाआरक्षणासाठी चाललंय चलू द्या. मी इतका खुनशी आहे ना. एका जर माथ्यात बसला ना तो किती गुंडन दादा असू दे मी त्याचा बाजारात उठितोय. तुमचे इतके भ्रष्टाचार आहेत जेलला सडीन तुम्हाला मी. मग लेकरं सुखाने खायला लागलेत. गरीबाचे लेकरं शिकायला लागलेत. नोकऱ्याला लागायला लागलेत. तुम्ही खरं असून फाशीला लटकायला लागलात आणि मराठ्यात गैरसमज पसरायला लागलेत. आमचे बी काय अभ्यास कुंकडून आले इच्छे ते काय माहित दगडा घालून इच्छा निघाल्यासारखे. आम्ही त्यांना जवळ करतो. एक दिवस आमच्या घरात एक दुसऱ्या दिवशी तिसऱ्या संगत राहते. अरे अशा टायमाला जातवान वागावं लागतं अभ्यासकांनी समन्वयकांनी. आपली जात धोक्यात आणली. हे सगळं खरं असून कचा कच एका बाजूने बोललं पाहिजे. अरे मी चुकीचं असेल तर मला आंदोलन संपल्यावर थोबाड हाणन. मग आज ते एकनाथ शिंदे साहेबांच्या त्या कॉलेजला बैठका घेता त्या नेत्याच्या आणि तिथून आंदोलनाची उभारणी करता. पुढच्या तोंडाला काँग्रेसचा नेता घालता. म्हणजे म्हणाले काँग्रेसचं आमचं काहीच नाही. मी त्यातून आलेलो आहे शिंदे साहेब. एकनाथ शिंदे साहेब मी त्यातून आलेलो आहे. मी बारीक आहे पण मी लय उकळून पेलो राजकारण आता.
आणि त्यांनी काँग्रेसमध्ये पुरा आयुष्य असंच घातलंय. आणि ती पनवती उलट्या पायाची काँग्रेसमध्ये गेल्यापासून काँग्रेसच संपलं. त्याला पुढे घातलंय ना. आता तुमची शिंदे सेना मागून उभा राहिली आणि सपोर्ट करणार तुमचा त्यो सामाजिक न्याय मंत्री एकनाथ शिरसाट, काय संजय शिरसाट. अरे शिरसाट काय माणूस होतो राव, तुम्हाला तुमचं नाव विसरायला लागलो मी. अरे लय खस्ता खाल्ला तुम्हाला लिहून नाही टायमाला तुम्ही अंतरवाली सोडित नव्हते. त्या परळीच्या टोळीसारखा तुमचा कारभार सुद्धा आता त्या पीएच्या हातात गेलाय. आधी त्याला सगळं सांगावं लागतं, बोलावं लागतं. अरे नेतेगिरी, जरा हे सगळं नेतेगिरी करू नका. तुम्ही सांगितलेले प्रमाणपत्र रद्द करताय आणि हे लोक देणार आता त्या आंदोलनाला. आणि ते आंदोलन मग मराठ्याच्या विरोधात काही मिळालं नाही. काय मिळवून द्यायचं? दिलं हे कमी नाही दिलं. जे आर खोटा असेल तर खोटा, पुढचे निघणारे खोटे तर खोटे. दिलेलं बी थोडं नाही दिलं 58 लाख नोंदीचं. हे उपकार माझे मराठे कधीच विसरत नाहीत. तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं म्हणून तुमच्या कॉलेजला बैठक घेऊन माझ्या विरोधात आंदोलन उभा करणार आणि त्याला बळ एकनाथ शिंदे साहेब देणार. शिंदे साहेब तुम्हाला याच्यासाठी नाही तर गादीवर बसेल आम्ही. तुम्हाला आता वाटत असेल आता निवडून आलोत काय गुतलंय. असं नसतं दे, असं नसतं दे. ती भाप उतरायची ताकद आहे माया. मी फडणवीस साहेब झाक उतरलेली, त्यांनी चांगल्या चांगल्या झाकी उतरल्या, मी ती झाक उतरलेली. लोकसभेला मी कचकदा केलेला आहे आणि आता मराठ्याच्या जीवावर बसलेले आहेत फडणवीस साहेब सुद्धा. वा आम्हाला तुमच्या आईची बापाची शपथ, तुम्हाला मराठ्याने गादीवर बसवल्या नाही द्या. तुम्ही आता म्हणत असताना ओबीसीचा डीएनए ना आमका डीएनए, त्यावेळेस तुम्ही मेटा कुठे लावते फडणवीस साहेब? राजकारणातून संपल म्हणून लय सगळं बाहेर नका काढायला मला फडणवीस साहेब. तुम्हाला तिने ताळात कुणी नाही राहणार. मी जर सगळं काढलं तर तुम्ही किती मेटा कुठे लालते ना आणि मराठ्याचं वाटलं असं करताय. मला तुम्ही जेलात चढवा, मला गोळ्या घालून मारा, पण माझ्या मराठ्यांच्या लेकराचं वाटलं करू नका. आणि मराठ्यांनी सुद्धा आता गाफील राहू नका. लोक फक्त गैरसमज करायला बसलेत. शेवटचं मराठ्यांना सांगतो, लोक चांगल्या माणसाला टिकू देत नाही. हे चांगलं काम करणार त्याला एकटं पाडायचं आणि बाजूला सरकायचं. मग चोट्टे चाट्टे पुन्हा सुरू. ही उद्योग निव्वळ सुरू झालाय. आता निव्वळ सुरू झालाय. आतून सावे टच द्यायला ते सुद्धा सांगितलं होतं मी तिथं की हे आतून षडयंत्र चालेत बरं काय, तुम्ही थांबवा यांना. ते अतुल सावे बी मध्ये मध्ये आला की ते माथ्यासून उठलेला कुत्रा असल्यावर करतो. आभाळा लोक फिरत तसं. मला नाही वेळ लागणार तुला सुद्धा ठेप्याला आणायला. माथ्यासून उठवायचे माझ्याकडे सगळं आहे. मराठ्यांना सांगतो आपलं सगळं सत्य. 52 कुळेने प्रमाणपत्र रद्द करायला लावलेत. काय उपयोग आपला किती चलते असून सत्य पुढे इथे शानपण चलत नाही. हे सगळं खरंय पण खोटं ठरवलं. आता मंत्र्याचा आदेश आल्यावर थरथर कापायला लागले अधिकारी. त्या अंधारात म्हणते तुमचं सगळं खरं आहे पण आता रद्द करायचं सांगितलंय. आणि हे असेच मराठ्यांचे वाटोळं करणार आहेत. आणि मराठ्याचं वाटोळं होऊ द्यायचं नसलं प्रत्येक आंदोलनात खूप ताकदीने उभं राहावं लागणार आहे. वेळ पडली तर आता पुन्हा मराठ्यांना मुंबईत जाऊन यांना हिसका दाखवावा लागणार. त्याशिवाय ठेप्याला येत नाही. फडणवीस बी नाही. आणि आता शिंदेचं नाव मला आयुष्यात घ्यावं मला असं वाटत नव्हतं. शिंदे आपल्याशी आयुष्यात कधी दागा फटका करल एकनाथ शिंदे साहेब मला आयुष्यात वाटलं नव्हतं. कारण मी त्या माणसाला इतकं मानत होतो. पण त्यांच्या कॉलेजवर नेत्याच्या बैठक होत्यात माझ्या विरोधात. ते सगळे त्यांचे शोधून बघा म्हणा. टोटल शिंदे साहेबाच्या पक्षाचे आणि काही मराठीचे पण अतुल सावेंचे. आणि यांना सगळे बळ देणार आहेत हे लोक पाठवणार. ज्याला आरक्षणाचं देणं घेणंच नाही
कोणत्या जातीच्या गाड्या भरून आणि मग गर्दी झाली तुफान आंदोलनाला. अरे काय वागायला राव शिरसाट तुम्ही. थोडी तर उपकाराचे जाण असाव. जसे तुमचे 2 पोरं आहेत तुम्हाला, पोरगण पोरगी, तसे आमचे लेकर आहेत. त्यांचे तळतळाट नका घेऊ. ती सगळा तळतळाट शिंदेना फडणवीसांना लागन तुमच्यामुळं. त्या बावनकुळेमुळं फडणवीसांचं सगळं नेटवर्क संकटात येईल. मराठ्यांनी फक्त गैरसमज करू नका की असेच प्रमाणपत्र रद्द करणार आहेत. यांना 29 ऑगस्टला हिसका दाखवावा लागणार आहे. सगळ्या राज्यातले मराठे सगळे सावध व्हा. आता एकजुटीनं लढून सरकारला आता गुडघ्यावर टाकायचं. हे कसे 58 लाखाचे कुणबी प्रमाणपत्र व्हॅलिडिटी देत नाहीत ते बघायचं. आणि हे बी कसं का देत नाही आता तेही मी बघतो. आता सगळे पुरावे रद्द केले ना, थोड्याच दिवसात मराठ्यांच्या कानावर येईल अवैध केलेले प्रमाणपत्र वैध ठरले म्हणून. थोड्याच दिवसात कानावर येईल. विखेंनी पण असं म्हटलं की जर बोगस प्रमाणपत्र असतील, बोगस डॉक्युमेंट असतील, कागद एवढं सांगायचं राहिली. बरोबर. फडणवीस साहेब 2016ला पोलिसांची भरती केली होती, त्याच्यातले तुम्ही फक्त बाकीच्यांचेच पोरं घेतलेत. मी त्या जातीचं नाव कुठल्याच नाही घेत. सगळ्याच्या म्हणण्यावर 828 पद होते PSIचे. 350 फक्त मराठ्यांचे ठेवले. ते PSIचे ते API होणार होते. तुमच्यामुळे झाले नाही. माझ्या मराठीचं वाटोळं करू नका फडणवीस साहेब. हे सगळे पोरं 28 ऑगस्टला अंतरवाली द्या. कुठे ते 28 ऑगस्टला अंतरवाली द्या. कस का देत नाही बघतो मी. मराठ्यांचं वाटोळं करायचं तुम्हाला कोणी अधिकार दिलेला नाही. अबाक मराठ्यांनी सावध व्हा. आपलं खरं असून सुद्धा प्रमाणपत्र रद्द केले. आपले पोरं PSI निवडी झालेले आहेत 2016ला. आणखी लटकून ठेवले फक्त मराठ्यांचे आहेत म्हणून. बाकीच्यांचे PSIचे API झाले. माझे मराठ्यांचे आहेत म्हणून नाही झाले. हे हाल आहे त्या राज्यात मराठ्यांचे. म्हणून भाजपमधला मराठा 350 पैकी ह्या PSI पैकी एक तरी भाजपचा असं ना कार्यकर्ता. एक का ममता बॅनर्जीचे कार्यकर्ते ते सगळे तिकडचे. एक तरी भाजपचा असं ना. लाजा धरा जरा लाजा. पक्षात काम करणाऱ्या मराठ्यांनी लाजा धरा. कसा छळ लावलाय आपला. कसे कट रचले तर मराठा संपवायचे. याच्यावर बोला ना. अभ्यासक समन्वयक महाविरोधात आंदोलन करता. याच्यावर बोल जरा. याच्यावर बोल. ज्ञान तो ज्ञान तो वापरे. नुसतं पांढरा होऊ नको. काळवट टकुऱ्याला लावलं म्हणून पांढरं झाकत नाही. याच्यावर बोल. 2016चे पोरं PSI म्हणून मराठीचे घे म्हणा. त्याच्यावर बोल. मी आंदोलन कसं केलं, मराठी जिंकले रे कसा म्हणलो, याच्यावर नको टाइम घालू. तो आयुष्य उभा असंच गेलं. ज्ञानी तत्वज्ञानी म्हणून पाठ थोपटून तेवढ्याच आयुष्य कडीत घातलं तुम्ही. याच्यावर बोल. 2016चे 2014चे 2019चे पोरं त्याच्यावर बोल. ESBCचे ECBCचे EWHचे त्याच्यावर बोल. हे घे म्हणा जरा. परराज्यात पोरं शिकत आहेत. OBCच्या सवलती लागू केल्यात. तर परराज्यातल्या पोरांना त्याच्या सवलती दे म्हणा. MBBS करतील, इंजिनियर होतील, मोठ्याले अधिकारी होतील.